नमस्कार मित्रांनो, माझ्या गावातील मायबाप जनतेला मला एवढं सांगायचं की आता येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायतमध्ये मी सरपंच पदासाठी उभा राहणार आहे. पण सरपंच पदासाठी उभं राहिल्याच्या नंतर आपण मला जर समजा गावासाठी सरपंच केलं तर मग सरपंच केल्याच्या नंतर आपल्या गावासाठी उपसरपंचही आपल्याला लागतो, हे सर्वांना माहिती आहे. मग उपसरपंच आपल्या गावासाठी लागतो. मग हे मायबाप जनतेनं समाजानं जर उपसरपंच जर माझ्यासोबत जर दिला तर त्या उपसरपंचांनी संपूर्ण मायबाप जनतेचा समाजाचा विचार करून, लक्षात घ्या, उपसरपंच माझ्यासोबत दिला म्हणजे उपसरपंचांनी आपल्या गावातील मायबाप जनतेचा त्यांच्या समाजाचा विचार करून त्या माणसांनी विकास केला पाहिजे. लक्षात घ्या, स्वतःचा विकास तर कोणी करण, पाहुण्या रावण्याचा तर विकास कोणी करण, लक्षात घ्या. पण तसं नाही. जर एखाद्या समाजाने जर समजा उद्या बंजारी समाज, गोपाळ समाज, वडर समाज, आसामी कंपनी, डोळे कंपनी, कुठल्याही समाजाने जर उपसरपंच जर माझ्यासोबत जर दिला तर मग त्या उपसरपंचांनी स्वतःचा विकास, पाहुण्या रावण्याचाच विकास, हे चुकीचं आहे. हे असं घडलं नाही पाहिजे. मी सरपंच आहे, संपूर्ण मायबाप जनतेचा विकास करणार. माझ्या विरोधामध्ये कोणी इलेक्शनमध्ये जरी गेलं, ग्रामपंचायती इलेक्शनमध्ये मतदान कोणी मला नाही दिलं तरी मी माझ्या जवळच्या माणसाचा, विरोधात गेलेल्या माणसाचा, सर्वांचा विकास करणार. निवडणूक ही तात्पुरती असती, मतदान हे तात्पुरतं असतं, विरोध हा तात्पुरता असतो. लक्षात घ्या. निवडणूक झाली, विषय खतम, विरोध संपला. आपल्याला निवडून दिलं, ज्या माणसानं मतदान दिलं त्या माणसाचाही विकास झाला पाहिजे, ज्या माणसाने मतदान नाही दिलं त्या माणसाचाही विकास झाला पाहिजे. तसंच मला माझ्यासोबत जो बी तुम्ही उपसरपंच म्हणून जो बी माणूस माझ्यासोबत निवडला जाईल त्या माणसाला, जो बी मी माझ्यासोबत घेतल्याच्या नंतर विकास हा संपूर्ण समाजाचा झाला पाहिजे. पाहुण्या रावण्याचा न होता, न दोस्त मित्राचा न होता, न आपल्या घरचा होता, हा विकास संपूर्ण समाजाचा झाला पाहिजे. संपूर्ण समाजाने, मायबाप जनतेने त्या माणसाला ठरवून दिलेला असतं की हा आमचा उपसरपंच घ्या. मग त्या उपसरपंचानं विकास हा सर्व समाजाचा झाला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की येणारी ग्रामपंचायत बाळगा आणि या गरीब माणसाला साथ द्या. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.